नाही, या सर्व आमदार खासदार आजी माजी मुख्यमंत्री या सगळ्या लोकांना फक्त मराठा समाजाचे प्रश्न समस्या आंदोलनं या सगळ्या गोष्टी दिसतात. बाकी ओबीसी म्हणजे शोषित वंचित आता आम्ही ते कायम सांगतच आलोय तुमच्याकडं. हे लोक मानतच नाहीत या गोष्टींना. साहेब पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलेलं आहे की सरकारनं लक्ष दिलं पाहिजे म्हणून जरांगेंच्या मागणी. मग सरकारची जर जबाबदारी असेल तर तुम्ही जरांगेंना कशासाठी भेटला होता? तुम्ही काय युती करायला गेला होता का त्यांच्याबरोबर? आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण, तुम्ही एकदा महाराष्ट्राचं भ्रमण करा. पृथ्वीराज बाबा चव्हाण वारशानं तुम्ही मोठमोठी पदं भोगली. महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार? महाराष्ट्रात ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती किती कुठं कुठल्या एरियात राहतात ते तुम्हाला माहिती आहे का? आणि राहुल गांधींना आमची विनंती आहे की असले दरबारी माणसं बाजूला काढा, नाहीतर तुमचा पक्ष फक्त संस्थानांपुरताच शिल्लक असेल. गर्दी किती महत्वाची आंदोलनासाठी? आणि तुम्ही म्हणता की आमच्या गावात गाड्यातली माणसं ते इथं येत नाही. हे बघा, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती या तुम्हाला कुठं भेटतील? या मळ्यात काम करताना दिसतील, तांड्यावरती पाड्यावरती वस्त्यावरती मेंढ्या राखताना दिसतील. आज सोयाबीनची काढणी चालू आहे, पावसात काम करताना दिसतील, गायींच्या गोट्यामध्ये धारा काढताना दिसतील. आणि जरांगे पाटलाचे चेले जे वाळू वडतात, जे रेती किंवा मटका गुटखा, तो बघा जरांगेचा एक समर्थक आहे टाळकुटे. तो टाळकुटे इथं चौकात येऊन आम्हाला धमकी देतो. टाळकुटे काय काय नाव? काळकुटे यांचा व्यवसायच आहे. तहसीलदारांना वेठीस धरणं, एसपींना वेठीस धरणं, कायदा तोडणं, पोलिसांवरती हल्ला करणं, कायदा सुव्यवस्था न पाळणं. आणि आमच्या ओबीसींचं प्रोबेशन हे कष्ट करणं आहे. आणि जरांगेच्या समर्थकांचं, टोपेच्या समर्थकांचं, शरद पवारांच्या समर्थकांचा व्यवसाय आणि एकनाथ शिंदेचं त्या सगळ्यांना आशीर्वाद, हे सगळे 2 नंबरचे धंदे करणारे आणि सर्वसामान्य माणसांवरती झुंडशाही दडपशाही शिवीगाळ करणे, हाणमार करणे, दहशत निर्माण करणे कशी येतील? कसे दिसतील 18 पगड जातीतली लोक तुम्हाला गर्दीनं? बाय प्रोबेशन जरांगेंचे कार्यकर्ते हे गावातल्या चौकात, टपरीवर, मटका अड्ड्यावर, पानपट्टीवर मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरणं हे उद्योग करतात. त्यामुळे त्यांना एकत्र यायला व्यवसायच आहे ना, प्रोबेशनच आहे त्यांचं ना. त्यामुळे त्यांची गर्दी तुम्हाला लगेच दिसेल. सर मला सांगा की रात्री काही मराठा आंदोलकांनी तुमच्यावर हल्ला केल्याची माहिती? हो, रात्री साधारणपणे 1-1:30च्या दरम्यान किंवा 1च्या आसपास इथं 4 तरुण आले. 2 तरुण वर चढण्याचा प्रयत्न करत होते आणि 1 तरुण त्या कोपऱ्यावरती मोबाईल घेऊन उभा होता. आणि आम्ही खोटं बोलत नाही, आरोप करत नाही. आमच्या समोर कॅमेरे आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे. त्या कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत. त्या कॅमेऱ्याची लिंक एसपी साहेबांकडे आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. त्या 4 तरुणांना आमच्या तरुणांनी प्रसाद दिला. वास्तव बोलतोय, खरं बोलतोय. प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं, पिंजरा गाडीमध्ये टाकलं. आम्ही एसपी साहेबांना कॉल केलाय. एसपी साहेबांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा काय हेतू होता हे तपासावं म्हणून सांगितलंय. आता एसपी साहेब काय करतायत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय. आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे आणि तो रात्रीच्या घटनेनं सिद्ध झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जर जीवे मारायचं असेल, आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आमच्या जीवाला धोका आहे असं आमचं म्हणणं आहे. संरक्षण ऑलरेडी इथं 100-200 पोलिसांचा ताप आहे. यांची हिंमत कशी होते इथं यायची? शासनाचं संरक्षण आहे का यांना? कोण होते ती माणसं? त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण एवढा पोलीस फोर्स असताना, आजूबाजूला एवढे पोलीस असताना ही लोक इथं येतातच कशी काय?
आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं चेकिंग करून घ्यावं एसपी साहेबांनी. पोलीस असताना आले, मग याला काय पोलीसच जबाबदार म्हणावं लागेल का? इथंपर्यंत यायचं त्यांचं डेअरिंग कसं होतं? त्यांना कुणाचं तरी मॉरल सपोर्ट असल्याशिवाय ते इथंपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. मग आम्ही समर्थ आहोत ना, आमचे कार्यकर्ते. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला, यथेच्छ प्रसाद दिलेला आहे त्यांना. कारण आम्ही आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेणार हे आम्ही सांगितलंय. छत्रपती संभाजीराजांना जे कार्यकर्ते त्यांच्या स्वराज पक्ष त्यांनी देखील तुम्हाला धमकी दिली होती, त्याच्यातलं काही असतं का असं वाटतं? माहिती नाही म्हणून तर चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे. पण छत्रपती संभाजीराजे, त्यांना आम्ही आता राजा नाही म्हणत, आम्ही मिस्टर संभाजी भोसले. त्यांनी किती शिवीगाळ केल्या, धमक्या दिल्या, काय करतील? गोळ्या घालतील, काय करतील? जीव घेतील. पण एकदा जनतेला कळू द्या ना की राजा किती लायकीचा आहे. तो राजा 12-13 करोड जनतेचा पाहिजे की नाही? वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे, वारसा तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांचा आहे. ही गुलामी, या ओबीसींच्या मनातली गुलामी नष्ट करायची आहे आम्हाला. गुलाम मानसिकता नष्ट करायची. कोण राजा? कुठला राजा? आणि आम्ही त्याला राजा म्हणायचं? त्याचं काही उत्तरदायित्व नाही का की या जनतेप्रती आपण कसं वागलं पाहिजे? त्यामुळे राजा फिजा कोण नाही. तर राजेश टोपे जरांगेला भेटलेत रात्री. कोण? राजेश टोपे जरांगेला भेटलेत, तुमच्याकडे आलते का? हे बघा, राजेश टोपे शरद पवार साहेबांचे शिष्य आहेत, चेले आहेत. आणि हे आंदोलन पूर्ण शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेलं आहे. कुठंतरी मराठा समाजाच्या दहशतीखाली पूर्ण समाजाला आणायचं आणि सर्व समाजाला दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं चाललेला खटाटोप आहे. आणि जरांगे नावाच्या माणसाला समोर करून या आमच्या मतदारसंघातल्या आमदारांनी पूर्ण त्यांना रसद पुरवायची, रात्री बी रसद द्यायलाच गेले असतील, काहीतरी तब्येतीची विचारपूस करायची आणि तिथं काय आहे काय नाही, नियोजन आहे का नाही का, हे सगळं बघण्यासाठी गेले असतील. परंतु ओबीसी समाजाने आता जागं झालं पाहिजे. इतका जातीवादी प्रतिनिधी जर आजपर्यंत ओबीसींच्या जीवावर तुम्ही निवडून येता आणि प्रत्येकाच्या खांद्यावर हात टाकून गोड बोलता, माझे 3 पिढ्याचे संबंधित तुमचे, माझ्या घरचे माणसं आहात तुम्ही, माझ्या भावासारखे, माझ्या लहान भावासारखे, काहींना मोठ्या भावासारखे म्हणायचं आणि तुम्ही जात दाखवताय. परंतु ओबीसी समाज आता त्यांना नक्कीच जात दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुमच्यावरती रात्री मध्यरात्री हल्ला हल्लेखोर कोण होते, कशामुळे हल्ला झाला, पोलीस काय करत होते? 12:30 ते 1च्या दरम्यान 4 तरुण आले. त्यातील 2 तरुण आमच्या अचानक मागच्या साईडनं, जिकडून कोणी वरती येत नाही त्या साईडनं वरती येण्याचा प्रयत्न करू लागले आणि 2 तरुण व्हिडिओ काढण्याच्या तयारीत होते. परंतु आपले ओबीसींचे तरुण बांधव इथं खाली मोबाईल वगैरे बघत बसलेले होते. रात्र 12:30-1 वाजला जरी असला तरी बसलेले होते. त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी त्यांना लगेच पकडलं आणि त्यांना चांगल्या प्रकारे प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस प्रशासनाने त्यांना नेलंय. आम्ही रात्री त्या टायमिंगला 1च्या दरम्यान एसपी साहेबांना मी फोन केला आणि त्यांना ती कळवलं. ते त्यांनी सांगितलंय आम्ही त्यांची चांगली चौकशी करू, कारवाई करू. आता आपल्याला येणाऱ्या वेळात आज उद्या कळलंच काय त्यांच्यावर कारवाई केली, कोण होते, कुठून आले होते आणि काय त्यांचा हेतू होता. परंतु नक्कीच त्यांचा हेतू कुठंतरी आम्हाला जिवे मारण्याचा, कारण की आम्ही दोघंही झोपलेल्या अवस्थेत होतो आणि आमच्या पाठीमागं एक जण झोपलो होतो. आम्ही सर्व 3-4 जण इथं झोपलेल्या अवस्थेत असताना येऊन जर कोणी हल्ला करत असेल तर पोलीस प्रशासन इथं असताना जर हल्ला करत असेल तर खरंच ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि नक्कीच यामागे या राज्याचे मुख्यमंत्री असतील, गुटखा खाऊ मंत्री शंभूराज देसाई असेल किंवा ज्यांना आम्ही आज लोकशाहीमध्ये कोणी राजा नाही हे आम्ही सांगितलं आणि त्यांचं नाव घेतलं किंवा जे रेग्युलर नाव आहे ते नाव घेतलं म्हणून त्यांना राग आला असेल तर त्यांचे कार्यकर्ते असो, त्या 2-3 पैकी कोणाचे तरी कार्यकर्ते असावेत. परंतु त्यांना आम्हाला मारून काय भेटणार आहे? त्यांनी सांगावं, आम्ही तिथं जाऊ आणि आम्हाला त्यांनी गोळ्या घालाव्यात
आम्हाला त्यांनी तलवारीने मारावं, असं चोरून लपून पाठीत वार करणाऱ्याची आमची जात नाही. आम्हाला बोलवलं, आम्ही तिथं जायला तयार आहोत. आम्हाला सांगावं, आम्ही तिथं जाऊन येऊ. 200 ते 250 पोलीस दलाचं प्रमोशनच्या आजूबाजूला आहे, शस्त्रधारी पोलीस. मग असे तरुण येतात त्यावरती काही आक्षेप आहे? माझा असा अंदाज आहे की पोलीस प्रशासनावर या गुटखा खाऊ मंत्र्याचा दबाव आहे. दररोज पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन करायचे, त्यांना दबाव निर्माण करायचा, जरांगेंना सपोर्ट करायचा, जरांगेची बाजू घ्यायची, हे चाललेला खेळ आहे. परंतु या राज्याला सर्व कळालं आहे, हे मंत्रिमंडळ आणि शरद पवारांचे सर्व प्रतिनिधी हे सर्व जातीवादी आहेत आणि येणाऱ्या विधानसभेत आज तरी लवकरच विधानसभा लागू घातलेल्या आहेत. येणाऱ्या त्या विधानसभेमध्ये नक्कीच ओबीसी समाज याची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. रात्री काय तुम्ही त्या जे मारहाण करायला आले होते, हल्ला करायला, त्यांचे काही मोबाईल वगैरे काही जप्त? त्यांचे नाही. आम्ही दुसरे अनेक दिवसभरात 10-20 तरुण विनाकारण इथे येतात, व्हिडिओ काढतात, फोटो काढतात आणि त्यांच्या इंस्टाला, फेसबुकला वगैरे टाकतात आणि मॉर्फ करून टाकतात. कुठंतरी वडापाव टाकायचा, काहीतरी टाकायचा आणि ते व्हायरल करायचं. हे कृत्य मराठा समाजाच्या तरुणांकडून, जरांगेच्या झुंडशाहीकडून सुरू आहे. परंतु आमचं प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, जर आम्ही जशास तसं उत्तर द्यायला सुरू केलं, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवर घालतोय, तुम्ही जर आम्हाला विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करत असाल तर आमचे कार्यकर्ते जरांगेच्या स्टेजवर जायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि जरांगेच्या स्टेजवर गेल्याच्या नंतर काय होईल हे प्रशासनाने, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. परंतु आम्हाला ते करायचं नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला झुंडशाही करायची नाही, आम्हाला दादागिरी करायची नाही आणि आम्हाला दादागिरी करणं आवडत नाही. त्यामुळं आम्ही शांततेनं आणि संयमाने घेत असताना जर कोणी उगाच आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांना परवडणार नाही. जरांगे पाटलांनी रात्रीपासून उपचार घ्यायला सुरुवात केली, 4 सलाईन वगैरे. जरांगे खरं तर उपोषण करताच नाही. तो निव्वळ नौटंकी बहादर माणूस आहे, नौटंकी बाज, नाटक्या माणूस आहे. कारण मागच्या 24 तारखेला 4 सलाईन आणि रात्री मागच्या 20 तारखेला 4 सलाईन आणि 24 तारखेला 4 सलाईन. 8 दिवस उपोषण करताना 8 सलाईन जो माणूस घेतो त्याला उपोषण करता कसं म्हणायचं? 1 सलाईन जरी घेतली तर उपोषण सुटलेलं असतं आणि उपोषण सुटलेलं असताना बेडवर बस पडून नाटक करायचं, समाजाला भावनिक करायचं, प्रशासनाला वेठीस धरायचं, दुसऱ्या समाजावर आरोप करायचे, ओबीसी समाजाच्या नेत्यावर आरोप करायचे, ओबीसी आंदोलकावर आरोप करायचे. हे म्हणजे ओरिजिनल नाटकी कंपनी आहे. आणि मी यापूर्वी बी सांगितलं, तो निव्वळ तमाशात पाहिजे होता बत्ताशा म्हणून. इकडं कुठंतरी समाजाचं प्रतिनिधित्व, असे बालिश माणसं आणि असे गावंढळ माणसं आणि असे नाटके माणसं समाजाचं प्रतिनिधित्व करायला योग्य नसतात.